नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत। त्याच्यामध्ये मी 15 पदार्थ घातलेत, 15 वस्तू। प्रत्येक गोष्ट मी मोजून घेतली वाटीने। तर मला असे लाडू करायला आवडतं, तुम्ही पण बनवा। मुलांना खायसाठी, रक्तवाढीसाठी खूप छान आहेत। चला आपण कोणकोणत्या वस्तू घातल्या 15 त्या बघूया आता। एक वाटी मी ज्या वाटीने घेतलेले आहेत, एक वाटी बदाम, एक वाटी काजू, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी मखाना, थोडेसे पंपकिनच्या बिया म्हणजे भोपळ्याच्या बिया, टरबूजाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, नंतर अक्रोड मी अर्धी वाटी घेतले आणि माझ्याकडे थोडे पिस्ते होते ते घेतले। नंतर हे मी 2 वाट्या खोबरं घेतले, 1 वाटी खजूर घेतले, एक गुलाबाच्या पाकळ्या आहेत, माझ्याकडे होत्या गुलाबाच्या पाकळ्या त्या घेतल्यात मी थोड्या। नंतर खसखस घेतली मी पाऊण वाटी, नंतर गूळ 1 वाटी घेतला मी आणि डिंक अर्धी वाटी आणि तळणीसाठी तूप। असे 16 पदार्थ होतात, म्हणजे 16 वस्तू होतात। तर 16 वस्तू घालून मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे। तर तुम्हाला पण ते आवडतील आणि खूप पौष्टिक, शरीराला बळकटी देणारे। चला तर आपण आता लाडू हे बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी प्रत्येक गोष्ट, जेवढ्या वस्तू आहेत ते प्रत्येक गोष्ट आपण तुपामध्ये भाजून घेणार आहे। तर मी गॅस चालू करते। आधीच मी थोडेसे बदाम ह्याच्यात टाकले होते, तर बदाम पहिल्यांदा आपण टाकून घेणार आहे। बदाम चांगले भाजून झाले की मग काजू भाजायचे। मी शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत। असे बदाम भाजून झाल्यावर काजू भाजायचे। तीळ पण घेणार आहे मी, अर्धी वाटी तीळ पण घेणार। अशा माझ्या 17 वस्तू होतात, 17 वस्तू घालून मी करणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू। तुम्ही पण करून बघा, खूप छान होतात, मस्त, मुलं आवडीने खातात, एकदम भारी होते। गूळ घालून करायचे, साखरेऐवजी गूळ घालून केले ना की शरीरात साखरपेक्षा गूळ चांगला असतो शरीरासाठी। तर तुम्ही गूळ घालून करा। बदाम भाजून झाले, आता आपण काजू भाजू। आता आपण काजू पण भाजून मसाले असे लालसर होऊन द्यायचे। काजूला पण भाजले ना वस्तू, तर प्रत्येक गोष्ट भाजली ना तर त्याची चव वेगळी असते, चव चांगली उतरते त्याच्यामध्ये, म्हणून आपण भाजून घेणार आहे। मग काजू पण चांगले भाजले, काजू काढून घेते। नंतर मी अक्रोड आणि पिस्ता एकत्र भाजले, हे थोडे आहेत माझ्याकडे म्हणून तेवढेच घातले। अर्धी वाटी घातली तरी चांगलं। अक्रोड जरा जास्त घातले तर त्याचा कडवटपणा येतो, म्हणून अक्रोड कमी घालायचे। अक्रोड आणि पिस्ता भाजले। शेंगदाणे ऑलरेडी मी भाजलेले, त्याच्यामुळे शेंगदाणे परत काही तुपात वगैरे भाजायची गरज नाही त्याला। शेंगदाणे नुसते भाजून घ्यायचे आधीच। मी फक्त इथं 1.5 चमचा तूप टाकले, चमच्याने आपल्या छोटा टीस्पून।
पण मी काढून घेते. नंतर आपण मखाने भाजून घेणार आहे. मखाने सुद्धा शरीराला हाडांसाठी खूप पौष्टिक असतं ते. थोडंसं एक तूप टाकून घेऊ आपण याच्यामध्ये, थोडंसं, एकदम थोडंसं. आता मखाने पण भाजले. आता ते काढून मी सगळ्या बिया एकत्र भाजणार. भोपळ्याची बी, टरबूजाच्या बिया आणि सूर्यफुलाची बी, अशा 3 प्रकारच्या बियाणे घेतल्या तिथं. आयुर्वेदिक डॉक्टर पण सांगतात की ह्या अशा बिया तुम्ही खा. हे सगळं आपल्या शरीराला पौष्टिक असतं. आपल्याला ह्याच गोष्टी आवडत नाहीत. आपल्याला आवडतात काय? खारी, टोस्ट, बदाम, बिस्किट, चहा, अशा गोष्टी आपण खातो आणि आजारपणाला आमंत्रण देतो. हे जर तुम्ही असं खाल्लं करून तर कशाला आजार लागतील बरं? कशाला गुडघे दुखतील? रोज एक लाडू खायचं सकाळी आणि 1 कप दूध प्यायचं, बस. काही आजार होत नाही. आणि आपण गूळ वापरणार आहे. शुगरवाल्या लोकांनी थोडंसं कमी गूळ टाकून केलं तरी चांगलं लागतं, चवीला छान लागतं. आता हे पण चांगलं भाजले. कढईतून बाहेर उडायला लागले. ते पण मी काढून घेते. शेंगदाणे आपण ऑलरेडी भाजलेले, त्याच्यामुळे शेंगदाणे भाजायचे नाही. आता आपण खजूर भाजूया. खजूर पण तुपात भाजायचं. शक्यतो काळे खजूर घ्या. 95 रुपये पावशेर आहेत. काळ्या खजुराने कसं आहे, रक्त वाढते शरीराला. रक्ताची आपण महिला मैत्रिणी माझ्या खायला कमी जास्त असं चांगलं खायला आधी पोरांना नवऱ्याला खायला घालतील आणि नंतर आपण खातील राहिलं तर. मग सगळ्यांनी खाल्लं तरी काही खर्च 500-600 रुपयाच्या वरती खर्च जात नाही. तेवढे तर आपण पैसे इकडे तिकडे चहा पावडरला आणि साखरेला घालतच ना. ते तिकडचे पैसे जर तुम्ही इकडे केले, काही चहा नाही पिला तर काही होत नाही. थोडे 2-3 दिवस त्रास होतो, नंतर सगळं मॅनेज होतं. आता मी खोबरं भाजणार आहे. खोबऱ्यात तूप टाकायचं नाही. खोबरं वेगळंच ठेवायचं. खोबरं आपण मिक्सरमधनं नाही काढणार आहे. खोबरं भाजून वेगळ्या भांड्यात ठेवायचं, याच्यात मिक्स करायचं नाही. खोबरं कसं आहे, शरीराला तेल.
खोबरं खाल्ल्यामुळं शरीराला तेल मिळतं आणि शरीराला तेल मिळालं की आपले हाडे दुखत नाहीत, गुडघे दुखत नाहीत, कंबर दुखत नाही. म्हणून खोबरं आपण प्रत्येक गोष्ट जरी 1 वाटी घेतली ते खोबरं 2 वाटे घेतले, जास्त पण घालू शकता तुम्ही, पण 2 वाटे होते ते बघा. खोबरं पण आता भाजत आले, चांगलं असं लालसर करायचं खोबरं. ते आपण वेगळ्या ताटात काढणार. याच्यातच मी तीळ, खसखस आणि हे गुलाबाच्या पाकळ्या, त्या नाही भाजल्या तरी चालतात खरं. सगळ्या गोष्टी मंद गॅसवर भाजायच्या, अजिबात गॅस मोठा करायचं नाही. मोठा गॅस करून काय जाळायचं नाही, एकदम मंद गॅसवर भाजायचं. तिळाला काही जास्त वेळ लागत नाही भाजायला, एकदम शेवटी त्याला आपण भाजतोय. कढई गरम असल्यामुळे ते पटकन भाजतं. 10 मिनटं सुद्धा, 10 ते 15 मिनटं लागले मला एवढं सगळं भाजलं फक्त, ते पण मंद गॅसवर. तुम्हाला वाटेल आता ह्याच्यात तूप नाही घातलं मग लाडू कसे बनवायचे, आपण आता डिंक तळायला तूप वापरणार. हे सगळं आता गूळ घालून मी एकत्र सगळं मिक्सरमधनं काढणार आणि गूळ घातल्यानंतर त्याला एक ओलावा येतो त्याच्यामुळे असं काही त्याचे टेन्शन घ्यायची गरज नाही. ते लाडू कसे बांधायचे, कसे बांधले जातील. मग आता ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्र मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणार. काही एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही, फक्त करायचं आपल्याला कंटाळायचं कुठल्या गोष्टी. बाहेर हेच लाडू आपण चितळेचे लाडू घ्यायला गेले तर 780 रुपये किलो आहेत. ते पण त्याच्यामध्ये किती लाडू बसतात. मी परवाच मागच्या महिन्यामध्ये घेतले होते अर्धा किलो. त्याच्यामध्ये फक्त हे पण त्याच्यामध्ये 2 भाव, साधे का स्पेशल. साधे म्हणजे काय तर नुसतं डिंक घालून केलं, स्पेशलमध्ये ड्रायफ्रूट घालून. स्पेशल म्हणून 780 रुपये किलो. त्याच्यामध्ये 15 सुद्धा, 15 पण नाही, 9 का 10 लाडू अर्धा किलोमध्ये बसले. आता ह्याचे किती लाडू होतात तुम्हाला सांगते. गूळ पण मी असं मिक्स करणार आहे. बघा किती झाले आता ते. आता मी ह्याच्यावर एक खोबरं ह्याच्यामध्ये असं
मिक्सरमध्ये. खोबरं मिक्सरमधनं काढायचं नाही, कारण खोबरं मग खूप असं मज्जा येत नाही खायला. आता याच्यामध्ये आपण डिंक तळून टाकणार आहोत. मी इकडे अर्धी वाटी डिंक घेणार आहे आणि अर्धी वाटी तूप. आणि मग तो डिंक आपण मिक्सरमधनं काढणार, कारण डिंक काय आहे मध्ये मध्ये खडे राहतात डिंकाचे, तळलं तरी. मग आपण डिंक आता तळायला घेणार. सगळं बांधून वगैरे 1 तासाच्या आत सगळं. गरम करायला ठेवले मी आणि त्याच्यामध्ये आपण आता डिंक कशासाठी टाकायचा, डिंकाचे लाडू. म्हणजे डिंकाच्या लाडूमुळे काय होते, डिंकामुळे चिकट असतो डिंक, तसं आपलं शरीर पण एकदम चिवट बनते, हाडं मजबूत होतात. बदामामुळं स्मरणशक्ती वाढते. काजू बदाम जे ड्रायफ्रूटमध्ये सगळ्या आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी काजू बदाम वगैरे, शेंगदाणे, खसखस, रक्तवाढीसाठी खसखस चांगली असते. काळे खजूर, मी काळे खजूर कधी घालते, कधी आपल्या याची पावडर, काय म्हणतात त्याला, विसरले, खारीक पावडर. खारीक पावडर घालते मी. पण आता माझ्याकडे काळे खजूर होते, काळे खजूरच घालायचे. म्हणजे खारीक पावडर कशी उष्ण असते, काळे खजूर चांगले असतात. तूप तापले का बघायसाठी एक आपण याचं हे टाकून बघितले. डिंक असा फुलतो, असं फुलून वरती आलं पाहिजे. बघा आता तूप तापलंय. आता आपण याच्यामध्ये डिंक टाकायचं आणि पटापट हलवायचं. हे पटापट हलवायला बघा कसा फुलला. लगेच गॅस बंद करून टाकायचं आणि हे मिक्सरमधून काढायचं. थंड वगैरे होळीची वाट बघायची नाही त्याला. थंड झालं तर जरा दबलं जातं डिंक. आता कसं फुललेलं असतं. आता मी ह्याच्यामध्ये डिंक टाकलाय मिक्सरमधून
लाडू नाही बांधले ना असे सुद्धा खायला डब्यात भरून तुम्ही मुलांना देऊ शकता, तुम्ही खाऊ शकता. सगळ्याच खातील घरातले. सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहिल्या तर दवाखान्याला पैसे कमी जातील. दवाखान्याला पैसे कमी गेले की तुमची बचत होणार आहे आणि तुमची बचत झाली तर तुमची वेल्थ चांगली होणार आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यात मी याच्यातलंच थोडंसं घालून ते परत एकदा मिक्सरमधनं फिरवणार, म्हणजे तो डिंकाचं जे तेलकटपणा आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेला तो सगळा त्याच्याबरोबर येईल. चांगलं हलवून घ्यायचं आहे, एकजीव करायचं, मिक्स करायचं, म्हणजे डिंक सगळीकडे लागल. बांधताना असं वाटलं तर मला थोडंसं अजून तूप टाकायला पाहिजे, टाका, काही प्रॉब्लेम नाही. जास्त तूप टाकलं तरी चांगलंच. बघा मी आता एक तुम्हाला असं बांधून दाखवते लाडू. छोटे छोटे बांधायचे लाडू, म्हणजे एक लाडू आणि 1 कप दूध रोज तुम्ही पिऊ शकता ना, खाऊ शकता. दुसऱ्याची गोष्ट बघा, कमी तुपात, हाताला काही तूप लागत नाही काय. अजून चांगलं मिक्स करून घ्यायचं ते. आता मी हे सगळे लाडू बांधून घेणार आहे. एक मगाशी आपण बांधलाच होता. तुम्हाला नसले बांधायचे तरी चालते, असंच खायला दिलं तरी चालते. वर्षानुवर्ष असे लाडू खायला दिले ना मुलांना काही होत नाही. इम्युनिटी वाढते, प्रतिकार शक्ती महत्वाची, मुलांची बौद्धिक क्षमता वाढते. आणि सगळे ड्रायफ्रूट आपण त्याच्यामध्ये घातले. ड्रायफ्रूटचा कधी साईड इफेक्ट झाला असं तर मी काय वाचण्यात आलं नाही माझ्या कधी, म्हणून मी जास्तीचं तूप काही घातलं नाही. तुम्हाला वाटलं तर घालू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे आता आपण सगळे लाडू बांधून घेणार.
बघा मैत्रिणींनो, 34 लाडू झाले ते, एकूण 34. म्हणजे किती, एका तासामध्ये माझे 34 लाडू झाले. थोडंसं मला अजून 2 चमचे तूप लागलं. तुम्ही पण करून बघा आणि माझ्या रेसिपी. तर अशा प्रकारे मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेत. तुम्हाला आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि कुणाला ऑर्डर करायचे असतील तर करू शकता, पण ऑर्डर 8 दिवस आधी करायला पाहिजे. आणि 1 किलोच्या वरतीच ऑर्डर घेतली जाईल. तुम्हाला कुणाला पाहिजे असतील तरी पण तुम्ही मागणी करू शकता. माझ्या आवडले तर तुम्ही करून बघा. पहिले तुम्ही करून बघा, तुम्हाला कसे वाटतात. छान वाटले तर छानच. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीला लाईक करा, कॉमेंट्स करा. नाही आवडल्या तरी कॉमेंट्स करा. धन्यवाद.